पावसाळ्यामध्ये मुलं स्कूलमधून घरी आली की त्यांना काहीतरी वेगळं चटपटीत खायला पाहिजे असतं. आणि म्हटलं की रोजच मुलांना चटपटीत काय खायला द्यायचं असा मलासुद्धा प्रश्न पडतो. तुम्हालासुद्धा पडतो का? मुलं स्कूलमधनं घरी आली की काहीतरी त्यांना खायला मागतात का? तर जर अशा घरात चिरमुरे असतील किंवा नसतील तर विकत आणून मस्त असं मुलांसाठी जर आपण बनवून ठेवलं आणि मुलं आल्यानंतर खातात. कधी-कधी काय होतं, सकाळीसुद्धा मुलांना चपाती भाजी खायचा कंटाळा येतो. मग जेवण किंवा नाश्ता केल्यानंतर असे जर मुलं छान खाऊन गेले तर मग त्यांनासुद्धा बरं वाटतं. त्यामुळं घरामध्ये असे साधारण 1 किलो चिरमुरे असतील. हे चिरमुरे होते पण पावसामुळे सादळलेले होते. आता पावसाळ्यामध्ये हे चिरमुरे सादळल्यामुळं लवकर मला हेच करता येत नव्हतं की बाबा ते आता कसे कडक करता येतील, कारण माझ्याकडे मोठं पातेलं पण नव्हतं. आता जेव्हा आईकडे जाईल तेव्हा थोडंसं मोठं पातेलं घेऊन येईल, म्हणजे एका वेळेस एकत्र छान मला परतता येईल. म्हणून मी थोडं थोडं करून चिरमुरे छान असे गरम करून घेतले. भरपूर सादळे होते पावसामुळे. नंतर हे असे घरामध्ये चिवडा वगैरे बनवण्यासाठी आणलेले होते किंवा मकाचे पोहे किंवा मकाचा चिवडा असं म्हणतात बहुतेक याला. चिवडा बनवण्यासाठी वापरतात हे. आणि नंतर हे देखील मी तळून घेतलं. शेंगदाणे तळून घेतले. भाजलेले शेंगदाणे होते, कारण कच्चे शेंगदाणे फोडलेले नव्हते. का तर आमच्याकडे शेंगा गावाकडून आम्ही आणतो, मग शेंगदाणे फोडून घेते. पण मी आता ते फोडलेले नव्हते, जे शेंगदाणे होते ते भाजून ठेवले होते तेच वापरलेले आहेत. आणि असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतले. नंतर थोडासा गॅस कमी करून घेतला. भरपूर असं मी लसूण सोलून घेतला होता, थोडासा ठेचून घेतला होता आणि पाल्यासकट छान असं तळून घेतला. लसूण असला की छान चव पण येते, यासाठी मी ठेचून घेतला थोडासा. जास्त पण बारीक करायचा नाही, तर मग याची चव छान लागत नाही. छान तेल गरम झालं तर जास्त, त्यामुळे गॅस थोडासा बारीक केला. लसूण छान तळून घेतला. नंतर मग याच तेलामध्ये मी मिरची पावडर घेतली 2 चमचे आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. आणि मी याच्यामध्ये मॅगी मसाला वापरलेला 2 पॉकेट. आता मॅगी मसाल्यामुळे खरंच छान अशी चव येते चिवड्याला. चिवडा आपण बरेच वेळेस बनवतो, पण चिवड्यामध्ये वेगवेगळे मसाले आपण टाकत असतो. पण मॅगी मसाल्यामुळे मुलांना चटपटीत खायला खरंच छान वाटतं. आणि मलासुद्धा मॅगी मसाला वापरलेला चिवडा खायला आवडतो. तुम्हीसुद्धा मॅगी टाकलेला किंवा मॅगी मसाला वापरलेला चिवडा खाऊन बघा, खरंच खूप छान लागतो. आणि कोण कोण मॅगी मसाला चिवडामध्ये वापरतात हे पण सांगा कमेंट करून. तेलामध्ये तेल थोडंसं कमी केलं आणि त्याच्यामध्ये हे मीठ, मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मॅगी मसाला टाकून छान परतून घेतलं. आणि मग नंतर गॅस बंद केला आणि या चिरमुऱ्यामध्ये जे आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलं होतं मसाले टाकून, ते थोडं थोडं टाकून घेतलं. आता भांडं जास्त मोठं नव्हतं, त्यामुळं सुरुवातीला वरती टाकून घेतलं सगळीकडे आणि नंतर एका मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये हे चिरमुरे भरले आणि सगळीकडनं हलवून घेतले. छान मिक्स करून घेतलं. पण सुरुवातीला मला मिक्स करता येत नव्हतं, कारण चिरमुरे ताटामध्ये बसत नव्हते की मोठ्या ताटामध्ये. आणि माझ्याकडे तर मोठं असं पातेलं वगैरे नव्हतं, पण म्हटलं की चला डब्यामध्ये छान हे करून घ्यावं, भरून घ्यावं. आणि राहिलेला मसाला देखील वरून ह्यामध्ये मॅगी मसाला वापरला आणि चिरमुरे घेतले. चिवडा असा मस्त छान असं तिखट लागला. आपण चिरमुरे वासानेच चिवडा सुद्धा छान वाटतो, कारण मॅगी मसाला लागतो, छान येत होता. तर हा छान चिवड्याला छान चव सुद्धा आली होती. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने राहिलेल्या चिरमुऱ्यापासून मी असा मॅगी मसाला टाकून चटपटीत चिवडा बनवलेला आहे. कसा वाटला नक्की आवडला तर लाईक करा.